गुल प्लाजा पे भाई बहुत ही अफसोसनाक जो है वाकया पेश आया है। इस वक्त गुल प्लाजा पे जो है ना शदीद किस्म की आग लगाई है। कराचीच्या मध्यभागी असलेल्या दाऊद इब्राहिमच्या मालकीचा मोठा मॉल गुल प्लाझा सूर्यास्त होता होता आग लागली गुल प्लाझामध्ये। ही आग काही केल्या म्हणजे अगदी 36 तासांच्या प्रयत्नानंतरही आटोक्यात आलीच नाही। मॉलमध्ये त्यावेळी बऱ्यापैकी गर्दी होती आणि त्यामुळे त्या आगीत होरपळून 30 पेक्षा जास्त कांडे अल्लाला प्यारे झाले, तर 60 पेक्षा जास्त जखमी आणि मॉलची अवस्था काय तर 80% मॉल हा राख रांगोळी झाला। पण या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बाब चौकशीत बाहेर आली, ती म्हणजे या मॉलमध्ये नव्यानं भरती झालेला एक कर्मचारी या घटनेनंतर पाकिस्तान सोडून गायब झालाय। कोण होता माहित नाही। कैसे हो मिया, धुरंधर सिनेमा पाहिला की नाही? अहो, या सिनेमानं सर्वसामान्य भारतीयांच्या मनात जो एक प्रश्न अनेक दिवस रुंजी घालत होता ना, की पाकिस्तान असो, कॅनडा असो की अमेरिका, जिथं हिंदुस्थान विरोधी विचारांचे, हिंदुस्थानच्या मुळावर उठलेले दहशतगर्द उजळ मातेनं हिंडत फिरत आहेत, त्यांना नकळतपणे ठोकून जाणारे ते अज्ञात कोण? या प्रश्नाचं उत्तर काही अंशी धुरंधरमधून आपल्याला मिळालं, पण त्यामागे किती श्रम, केवढा धोका आणि जोखीम पत्करावी लागते हे सुद्धा आपल्या लक्षात आले। पण अलीकडे या अज्ञातांची जी मोडस ऑपरेंडी आहे ना, ती बदललेली दिसते। कारण विशेषतः पाकिस्तान, जिथं आधी लोक गोळ्यांनी मारले जायचे, कोणी यायचं, गाडीतून उतरायचं, ठोकायचं, निघून जायचं, तिथं आता लोक आगीत जाळले जात आहेत। आणि विशेष म्हणजे पूर्वीसारखं कोण मारतंय, कोण जाळतंय, याला कोण जबाबदार, त्या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत नाही। त्यामुळं प्रश्नाचं उत्तर एकच येतंय, कोण है वो लोग? सगळेच अज्ञात। तुम्हाला आठवत असेल 2019-20 पासून पाकिस्तानमध्ये एक विचित्र आणि धोकादायक ट्रेंड सुरू झाला अज्ञात हल्लेखोरांचा। हे लोक अचानक येतात, भारतविरोधी दहशतवादी, अंडरवर्ल्ड डॉन, ISIशी जोडलेले चेहरे यांना टार्गेट करतात आणि ठोकून हवेत विरून जातात। किधर से आया किधर गया पता ही नहीं। आणि प्रत्येक वेळी पाकिस्तानी मीडिया ओरडतं हे रॉचं काम आहे। पण सत्य काय? ना पुरावा, ना अटक, ना एकही चेहरा तुम्ही जगाला पुराव्यादाखल दाखवू शकला। मग या छातीपिट्या, मंडी रोवण्याला काय अर्थ आहे, नाही का? मागच्या काही वर्षात काय सुरू होतं तर नेहमीचेच आरोप, त्यांचं खंडन आणि तोच चोर पोलीसवाला खेळ। पण आता खेळ बदललाय। आता गोळ्या नाहीत, आता बॉम्ब नाहीत, आता एक नवीन अस्त्र वापरलं जातंय, आग। आग हे ते नवीन अस्त्र आहे। फाटून 4 झालेल्या ISIच्या खेम्यात अख्ख्या पाकिस्तानात आता एक नवा शब्द प्रचलित झालाय, अज्ञात अग्निवीर, अननोन फायरमन। जे बंदुका नाही वापरत, लपून छपून येत, गोळ्या नाही घालत, तर आता संपूर्ण शहरच्या शहर आगीच्या भक्षस्थानी घालून निघून जातात। हा घटनाक्रम लक्षात घेतला तर यातली क्रोनॉलॉजी तुम्हाला समजेल। त्यामुळे आधी घटनाक्रमाकडे वळूया। पहिली घटना घडली ती मार्च 2022 मध्ये। स्थळ होतं सियालकोट गॅरिसन। हे काय आहे तर पाकिस्तानी लष्कराचं शस्त्र भांडार आहे। इथं अचानक आग लागली, लाखो शेल, दारुगोळा, असला एका रात्रीत राख झाला। दुसरी घटना जून 2025, कराची शहरातलं पाकिस्तानचं सर्वात मोठं एक्सपोर्ट हब, अचानक भीषण आग लागली आणि सगळं जळून खाक झालं। कोट्यावधींचं नुकसान झालं हो त्यात, कसं झालं माहीत नाही। नंतर ऑगस्ट 2025 याच कराची शहरातल्या फटाक्याचं सर्वात मोठं गोदाम असलेल्या एका भागात आग लागली। या आगीनं संपूर्ण शहर आदरलं। सगळीकडे ते दिवाळीत वाजतात त्याच्या फटाक्यांचे आवाज येत होते, जनता हवालदिल झाली होती। नंतर नोव्हेंबर 2025 फैसलाबादमध्ये काय तर डिफेन्स प्रोडक्शन फॅक्टरी, आग लागली। नंतर काय तर होतं नव्हतं ते तक्षकाय स्वाहा, सरकारी कारण दरवेळी एकच, शॉर्ट सर्किटनं आग लागली। मुन्नाभाईचा सर्किट पाकिस्तानात पोचला की काय असं वाटू लागले, की सर्किटचे सगळे सख्खे चुलत मावस, आवस जावस भाऊ जे आहेत सध्या पाकिस्तान गाजवत आहेत। मग पुढची आग लागली ती 15 जानेवारी 2026ला, गेल्याच आठवड्यात कराची पोर्टवरच्या इंटरनॅशनल कार्गो टर्मिनलला ही आग लागली। पाक लष्करासाठी परदेशातून आलेली आर्म्स अँड ॲम्युनिशनची एक कन्साइनमेंट, ज्यात 20 पेक्षा जास्त कंटेनर होते, त्यांना ही आग लागली आणि ते साफ जळून खाक झाले। परत यांचं सरकार म्हणतं ॲक्सिडेंटल फायर। पाकिस्तानातल्या लहान सहान पोराटोरांना देखील प्रश्न पडला असेल की दरवेळी ॲक्सिडेंटलच कसं होतं हे सगळं, नाही का? आता एक मुद्द्याची गोष्ट सांगतो तुम्हाला। दाऊद इब्राहिम तो पाकिस्तानातच लपलाय, सगळ्यांना माहिती आहे। पण दाऊद पाकिस्तानात बसून अनेक उद्योगधंदे चालवतोय। त्यानं भारतातल्या गुटखा किंगना धमकावलेलं तुम्हाला आठवत असेल, मी एक स्टोरी केली होती त्याच्यावर।
दुबईत त्यांना भेटायला बोलवून त्यांच्याकडून गुटख्याचा फॉर्म्युला त्याने काढून घेतला आणि स्वतःच पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुटख्याच्या फॅक्टरीज टाकल्यात त्यांनी. आणि भारतात आता जो मिळतो ना गुटखा, तो 80% हा गुटखा दाऊदच्या फॅक्टरीतून येतो, हे मात्र तुम्हाला माहीत नसेल. असो. तर दाऊद तिकडे बसून पोटापाण्याचे धंदे बरेच करतोय. खोट्या नोटा छापण्यापासून खोटा गुटखा, नकली. आता तो ज्या ISIच्या कडेकोट सिक्युरिटीत वावरतोय, त्याला ठोकणं तसं अवघडच आहे. पण आपल्या अज्ञात ठोके पाटील हे काही शांत बसलेले नाहीत. त्यांनी आता ह्या आगी लावण्याचा नवा फंडा दाऊदच्या या सगळ्या कारभारावरही वापरलाय बघा. गुल प्लाजा पे भाई बहुत ही अफसोसनाक जो है वाकया पेश आया है। इस वक्त गुल प्लाजा पे जो है ना शदीद किस्म की आग लग गई है। ये आप देख सकते हैं कि ये मेन जो है ना गुल प्लाजा है। पूरे गुल प्लाजा में ये आप देखें जो है बहुत ज्यादा जो है ना शदीद आग लगी हुई है। फायर ब्रिगेड का अमला जो है वो आग बुझाने में मसरूफ है। ये आप देख सकते हैं आवाम का भी जो है ना यहाँ भरपूर रश हो रहा है। ये आप देखें भाई बहुत ज्यादा जो है ना शिद्दत से जो है यहाँ पर ये आग जो है मजीद जो है वो बढ़ती जा रही है। ये देखिए ये मेन गुल प्लाजा है। आवाम का रश आप देखें बहुत ज्यादा जो है ना यहाँ आवाम का रश हो रहा है और आग जो है बहुत ज्यादा जो है ना बढ़ती जा रही है। ये आप देखें कि भाई ये धुएं, इसके काले काले धुएं कहाँ तक जा रहे हैं। मेन गुल प्लाजा, MA जीना रोड, मेन गुल प्लाजा, ये देखें ये जितनी भी यहाँ पर दुकानें थी, ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर, बहुत ज्यादा जो है ना वो आग की लपेट में आ गई है। ये आप देखें ये फायर ब्रिगेड का अमला जो है वो आग बुझाने में मसरूफ है। ये आप देखें बहुत ज्यादा जो है ना आग शिद्दत पकड़ती जा रही है। आवाम का ये रश देखें कितना हो रहा है। ये पूरा ऊपर आप जो देख रहे हैं पूरा जो है ना गुल प्लाजा है। ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर, पूरा गुल प्लाजा जो है ना आग की लपेट में आ गया। बहुत ही खतरनाक आतिशबाजी का वाकया यहाँ पर पेश आया। आवाम का रश आप यहाँ देख सकते हैं कि बहुत ज्यादा हो रहा है। फायर ब्रिगेड का अमला जो है वो आग बुझाने में मसरूफ है। तारीख होती 17 जानेवारी 2026, म्हणजे आजपासून आठवड्याभरापूर्वीची गोष्ट आहे. लांब जाऊ नका. कराचीच्या मध्यभागी असलेल्या दाऊद इब्राहिमच्या मालकीचा मोठा मॉल गुल प्लाझा. सूर्यास्त होता होता आग लागली गुल प्लाझामध्ये. ही आग काही केल्या म्हणजे अगदी 36 तासांच्या प्रयत्नानंतरही आटोक्यात आलीच नाही. मॉलमध्ये त्यावेळी बऱ्यापैकी गर्दी होती आणि त्यामुळं त्या आगीत होरपळून 30पेक्षा जास्त कांडे अल्लाला प्यारे झाले. तर 60पेक्षा जास्त जखमी आणि मॉलची अवस्था काय तर 80% मॉल हा राख रांगोळी झाला. पण या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बाब चौकशीत बाहेर आली. ती म्हणजे या मॉलमध्ये नव्यानं भरती झालेला एक कर्मचारी या घटनेनंतर पाकिस्तान सोडून गायब झाला आहे. तर कोण होता माहीत नाही. तर हा सुद्धा एक योगायोग, कोइन्सिडन्स की हे घडवून आणण्यासाठी पेरलेला आतला माणूस कोण होता? डोक्याला शॉट लावलाय प्रश्नांनी पाकिस्तानच्या. कोण असू शकतं? कारण सगळ्या घटनांमध्ये एकच पॅटर्न दिसून येतोय. आग लागते ते ठिकाण हाय सिक्युरिटी लोकेशन असतं. कोणाशी संबंधित असतं ते पण तुम्हाला कळलं असेल. आग अचानक लागते, वेगानं पसरते. आग कशाने लागली याचा फॉरेन्सिक पुरावा देखील सापडत नाही. आरोपी असतो अज्ञात फायरमन आणि शेवटी उत्तर येतं शॉर्ट सर्किट. सगळं स्पष्ट आहे. प्रत्येक वेळी धोरणात्मक लक्षच का असतात ही? प्रत्येक वेळी अज्ञातच का असतो? हे बाहेरचं ऑपरेशन आहे का? कोण ऑपरेट करतंय जर हे असेल तर? इराण, इस्रायल, CIA कोण आहे? की हा आतलाच खेळ आहे पाकिस्तानमध्ये आतल्या आत सुरू असलेला वर्चस्ववादाचा? आर्मी विरुद्ध अंडरवर्ल्ड, ISI विरुद्ध पॉलिटिकल माफिया. शक्यता तर अनेक आहेत पण उत्तर सापडत नाही. काय होतं, गोळी मारली तर पुरावा राहतो, CCTV टिपले जातो. बुलेट, मग ती बंदुकीतून पडणारी पुंगळी, ज्याला मारलंय त्याची बॉडी, मग याला का मारलं, कोणी मारलं, कोण मारू शकतं, इथून सुरुवात होते. मग कुठेतरी ते स्ट्रेस सापडतात. पण आग लावली तर फक्त राख उरते आणि राख बोलत नाही. पाकिस्तानमध्ये आता अननोन किलर्स नाही तर अननोन फायरमन आलेत आणि ते फक्त एकच काम करतायत. कांड तर करतायत पण पुरावे जाळून टाकतायत. मित्र, गोळ्या आहेत ना, गोळ्या प्रश्न विचारतात आणि आग सगळे प्रश्नच जाळून टाकते. हे अज्ञात अग्निवीर पाकिस्तान तबाह करतायत. हेच ते धुरंधर ज्यांना प्रत्येक राष्ट्रप्रेमी हिंदुस्थानी सलाम करतो. बाकी महानगरपालिकेच्या निवडणुकीत जिंकलेल्यांनाही अलीकडे धुरंधर वगैरे बोलायची टूम निघाली आपल्याकडे. असो, विषय पटला, आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.